आजच्या प्रयोगाचे नाव आहे आम्लक क्षार अभिक्रिया व कार्बन डायऑक्साईड तयार करणे। या प्रयोगाचा उद्देश म्हणजे जेव्हा आम्ल आणि क्षार अभिक्रिया करतात त्यामधून विविध पदार्थ तयार होतात, त्यातून एक तयार होतो कार्बन डायऑक्साईड। आजच्या प्रयोगाचा उद्देश हाच आहे की आम्ल क्षार यांची अभिक्रिया घडवून आणून कार्बन डायऑक्साईड तयार करणे। नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश। चला मग जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व। आपल्याला माहित आहे, जेव्हा आम्ल आणि बायकार्बोनेट क्षार हे जेव्हा एकत्र येऊन रासायनिक अभिक्रिया करतात तेव्हा त्यामधनं मीठ, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे गॅस तयार होते। कार्बन डायऑक्साईड हा गॅस हवेपेक्षा जड आहे, म्हणून हा जमिनीजवळ राहतो आणि तो आग विझवण्यासाठी कामात येतो। आपण बघितलं असेल, फायर एक्सटिंग्विशर मध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो। आता जाणून घेऊया आम्ल आणि क्षार याबद्दल आणखी थोडी माहिती। आम्ल हे आंबट चवीचे द्रावण असते जे पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन आयन तयार करते। उदाहरणार्थ लिंबू रस, सायट्रिक ऍसिड, व्हिनेगर हे सगळे। दुसरा आहे क्षार हे कडू चवीचे आणि गुडगुडीत द्रावण असते जे पाण्यात विरघळल्यावर हायड्रॉक्साईड आयन तयार करते। याचे उदाहरण घ्यायचे झाले तर साबण, चुनखडी हे सगळं। आम्ल आणि क्षार हे जेव्हा एकत्र येऊन अभिक्रिया करतात तेव्हा ते तटस्थीकरण म्हणजे न्यूट्रलायझेशन ही रिॲक्शन करतात। त्यामुळे काय होते, मीठ आणि पाणी तयार होते आणि एक गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड ही गॅस तयार होते। जरा मग बघूया या प्रयोगाला लागणारे साहित्य। ते म्हणजे प्लास्टिक बॉटल झाकणासह पारदर्शक पाईप, सिरिंज, मेणबत्ती, व्हिनेगर, सोडियम बायकार्बोनेट, डिस्पोजल ग्लास, चम्मच, हँड ग्लोव्ज आणि एक माचीस। चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे। त्यानंतर हँड ग्लोव्ज घालून घ्यायचे। हे झालं। त्यानंतर या बॉटलची कॅप घ्यायची आणि या कॅप मध्ये हे दोन पाईप्स, पारदर्शक पाईप या प्रकारे बसवून घ्यायचे। त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट घ्यायचं आणि एक चम्मच या बॉटल मध्ये टाकायचं। त्यानंतर एक कॅप घ्यायची आणि हे लावून टाकायची। या प्रकारे आणि हे व्हिनेगर घ्यायचं आणि या डिस्पोजल मध्ये ग्लास मध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर हे सिरिंज मध्ये हे भरून घ्यायचं। हे झालं। याला आपण बाजूला ठेवूया। यानंतर आपली कॅन्डल आपण जाळून घेऊया। त्याच्या आधी आपण सिरिंज या पाईपाला जोडून घेऊया। या प्रकारे आणि आता आपण हे मेणबत्ती पेटवून घेऊया। आता हळूहळू हे सिरिंजनी हे व्हिनेगर यामध्ये टाकूया। आता यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार व्हायला सुरुवात झाली। हे बघा, मेणबत्ती विझली आपली। याचा अर्थ जेव्हा कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो आग विझवण्यात मदत करतो, कोणत्याही आगीला पसरू देत नाही। आता इथे काय झाले, जेव्हा आम्ल म्हणजे व्हिनेगर आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे क्षार हे जेव्हा एकत्र आले, यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाली। त्यामुळे काय झाले की इथे बुडबुडे तयार झाले। हे बुडबुडे तयार होत आहे म्हणजे इथे गॅस तयार होत आहे। ती कुठली गॅस, तर कार्बन डायऑक्साईड। कार्बन डायऑक्साईड ही गॅस वजनी असल्यामुळे जमिनीवरच थांबते आणि ती आगीला विरोध करते। ते इथनं सिद्ध होते की जेव्हा आपण मेणबत्तीवर हे सोडली गॅस तर इथे ही मेणबत्ती विझली। यातून आपण काय शिकलो, जेव्हा आम्ल आणि क्षार एकत्र येऊन अभिक्रिया करतात त्यामधनं वायू निर्माण होतो। दुसरं,
कार्बन डायऑक्साईड हा इतर वायूपेक्षा जड असतो, त्यामुळे तो जमिनीवरच थांबतो. तिसरं, कार्बन डायऑक्साईड हा ज्वलनाला विरोध करतो, त्यामुळे तो आग विझवण्यासाठी कामात येतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. फायर एक्सटिंग्विशर मध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करण्यात येतो, कारण तो आग विझवण्यासाठी मदत करतो. दुसरं, बेकिंग मध्ये केक किंवा ब्रेड फुगवण्यासाठी याचा उपयोग होतो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.